टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पारोळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता पारोळा तालुक्यातल्या शेळावे या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या कापूस पिकाच्या शेतामध्ये होत्याचं नव्हतं झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की या ठिकाणी पूर्ण कापूस पीक जे आहे या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। याला कैऱ्या सुद्धा लागलेल्या आहेत। काही दिवसानंतर याची कापूसची वेचणी झाली असती, मात्र उत्पन्न हातात येण्यापूर्वीच या ठिकाणी पावसाच्या पाण्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नावर पाणी फेरलेलं आहे। अनेक जे आहेत छोटे छोटे नाले एकत्र होऊन संपूर्ण पाणी एका शेतातून दुसऱ्या शेतात मिळेल त्या वाटेने शिरलं आणि संपूर्ण शेत जे आहे या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। पावसाचा पाण्याचा पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की अक्षरशः पिकं या ठिकाणी उपटून वर आल्याचं दिसतं आहे। मुळासकट हे कपाशीचं पीक वर आलेलं आहे। आपण शेतकऱ्याशी बोलणार आहोत। काय नेमकं नुकसान झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे, किती एकरावर नुकसान झालेलं आहे? माझं हे जवळपास 5 एकर क्षेत्र आहे आणि ते 5 एकर क्षेत्रामध्ये मी अगोदर लागवडीच्या टायमाला खूप अडचणीत होतो। माझ्या मुलांच्या फी भरण्यासाठी मी व्याजाने पैसे काढून मुलाला कॉलेजला फी भरली। मी म्हटलं यावर्षी आपल्याला भरघोस उत्पन्न येईल आणि त्यामुळे मी शेतामध्ये इकून तिकून उचल-ठेव करून आपलं शेत हिरवंगार सजवलं आणि देवाने ढगफुटी करून माझ्या शेताचं सर्व सत्यानाश करून टाकलेलं आहे। आणि पाऊस एवढा पडला की मी स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं की हा एवढा पाऊस येईल बुवा। आणि आजपर्यंत काय आहे नेमकं उपटून फेकले कपाशी? कापूस हा पाण्याने उपटून फेकून दिलेला आहे। पाण्याचा प्रवाह जेवढा झाला की म्हणजे माझ्या आयुष्यात मी उभं पाहिलेलं नाही आजपर्यंत की एवढा पाऊस पडेल बुवा आपल्या शेतामध्ये आणि एवढं पाणी येईल। तर मी यावर्षीच ठिबक केली 1-1.5 लाख इकून तिकून उचलून ते सुद्धा वाहून गेलेले आहे पाण्यामध्ये। जवळपास म्हणजे ठिबक ही नाही जे आता शेतामध्ये फक्त झाडच पडलेले। काय काय मागणी आहे नेमकी तुमची? शासनाने काहीतरी त्वरित मदत द्यावी हीच मागणी आहे आणि पंचनामे करायला पाहिजे। ते टाळाटाळ करतायत, येऊन जातात, पाहून जातात, फोटो घेऊन घेतात आणि चालले जातात। सांगतात की आम्ही सांगू त्यांना की पंचनामे करू पंचनामे करू। अक्षरशः काही दिवसांनी उत्पन्न हातात आलं असतं, कर्ज काढून शेती केली, घरी मुलांच्या शिक्षणाची दुसरी व्यवस्था, तर त्यासाठी मोठ्या उमेदीने या खरीप हंगामामध्ये तयारीला लागलो। कापूस जवळपास वेचण्या इतपत आला होता, मात्र या ढगफुटी सदृश झालेल्या पावसाच्या पाण्याने या सर्व शेतकऱ्याच्या ज्या स्वप्नांवर आहे या ठिकाणी पाणी फिरलेलं आहे। बोलताना शेतकरी भावूक झाला आहे, मात्र नक्कीच त्याच्या वेदना या त्याच्या डोळ्यासमोर हे जे दृश्य त्याला पाहायला मिळतं आहे त्या नक्कीच खूप जास्त आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्याने आता पंचनामे लवकरात लवकर करा आणि तातडीने नुकसान भरपाई द्या अशीच मागणी या ठिकाणी केली आहे। दुसरीकडे आता जगायचं कसं असा सवाल देखील आता या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।